नरडाणा येथील गावाजवळ मुंबई आग्रा महामार्ग लगत जात असलेल्या धुळे महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या पाईपला आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास तडा पडल्याने मोठी गळती सुरू झाली। यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की नरडाणा गावाजवळून जाणाऱ्या व धुळे महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी नदीच्या पाईपलाईनच्या पाईपला तडा पडून मोठी गळती आज पहाटेच्या सुमारास सुरू झाली। पाण्याच्या दाबाचे फवारे जवळजवळ 10 ते 12 फूट उंच उडत होते। महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर हे पाणी उडत होते। यामुळे बऱ्याच गाड्या अचानक समोर पडत असलेल्या मोठ्या पावसाच्या धारेला बघून थांबून जात होत्या। यामुळे सुदैवाने कोणताही अपघात घडला नाही, परंतु यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। जवळजवळ 2 तासांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या या गळतीला नंतर बंद करण्यात आले। गेल्या 15 दिवसात झालेली ही दुसरी खूप मोठी गळती आहे। यावेळी सुद्धा सुदैवाने कोणत्याही शेतमालाचे नुकसान मात्र झाले नाही, परंतु शेतातून जाणारी ही पाईपलाईन जीर्ण झालेली असून जर शेतात अशी घटना घडल्यास शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। वारंवार घडणाऱ्या या गळतीमुळे या पाईपलाईनचे एकूणच भविष्य धोक्यात आले असून या संदर्भात धुळे महानगरपालिकेने गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं आहे, असं शेतकऱ्यांनी नवसत्य न्यूजजवळ आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।